नमस्कार. सध्या आपण प्रभाग क्रमांक 26 मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात पोहोचलेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ नीता बाळासाहेब गायकवाड ह्या प्रभागात उभे आहेत. त्यांचा संकल्प काय आहे, त्यांचं व्हिजन काय आहे, ते जनतेला कोणकोणते आश्वासन देत आहेत, कोणते प्रश्न सोडवत आहेत, सभागृहात गेल्यानंतर ते पहिलं काम काय करणार आहात, हे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पहिला प्रश्न, तुम्ही सभागृहात गेल्यानंतर पहिली 5 कामं कोणती कराल? मी सभागृहामध्ये गेल्यानंतर आमच्या इथे पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा समस्या आहे. इथे लोकांना म्हणजे पिण्याचं पाणीच नाही, वापरायचं पाणी पण कसलंच पाणी नाही. लोकांना टँकरने पाणी घेतात. एक ड्रम आम्हाला इथे 50 रुपयाला याप्रमाणे ड्रम भेटतं. अजून लाईट नाही आहे. सगळा माझा परिसर अंधारमय परिसर आहे. एकही कुठेही लाईट नाही. आणि माझ्या तरुण भगिनी त्यांची सुरक्षा म्हणजे CCTV कॅमेरे नाही आहे आमच्या इथे. त्या 6च्या नंतर घराच्या बाहेर नाही निघू शकत. ही महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही काम कराल. पुढचा प्रश्न ताई असा आहे की आरोग्याच्या समस्या भयंकर आहेत. हॉस्पिटल नाही आहेत, दवाखाने नाही आहेत, आणि जे दवाखाने आहेत महानगरपालिकेचे तिथे डॉक्टर आणि मेडिसिनसुद्धा नाही आहेत. तर तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही या प्रश्नावर कसं काम कराल? माझ्या परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, आरोग्य केंद्रच नाही. माझ्या परिसरामध्ये भव्य असा मोठा हॉस्पिटल पाहिजे, जेणेकरून माझ्या भगिनींना हा परिसर पूर्ण त्यांना सुविधा भेटल्या पाहिजे, कुठल्याही अडचणी नाही आल्या पाहिजे त्यांना. हा तुमचा संकल्प आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ती समस्याच आहे, ते म्हणजे रस्ते नाही आहेत, अंधार आहे, स्ट्रीट लाईट नाही आहेत. कसं बघताय तुम्ही या प्रश्नाला सोडवताना? तुमचा संकल्प काय आहे? रस्त्यासाठी माझं पहिलं प्राधान्य मुकुंदनगर, राजनगर, स्वराजनगर, 56 नंबर गेट एवढी दुर्दैवी अवस्था आहे रस्त्याची की मी पहिलं रस्त्यासाठी प्रयत्न करेल. ताई, बेरोजगारी वाढतीये. रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक सरकारी योजना आहेत, पण त्या राबवल्या जात नाहीत. तर तुम्ही निवडून आल्यानंतर रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून काय काय कराल? सर, मी नक्कीच प्रयत्न करेन. माझ्या भगिनींना रोजगार मिळण्यासाठी त्यांना घरोघरी काम पोहोचलं पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. माझं हा ध्येय निश्चित असं घरोघरी काम पोहोचलं पाहिजे भगिनींना माझ्या. ताई, तुम्हाला प्रभाग क्रमांक 26ची जनता सध्या बघतीये, तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? मी आवाहन करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या 4ही उमेदवाराला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या 4ही उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. प्रभाग क्रमांक 26 मध्ये सौ नीता बाळासाहेब गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, आणि त्यांचे मिस्टर बाळासाहेब गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत. थेट जाणून घेऊयात त्यांचा संकल्प काय आहे हा प्रभाग विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी. बाळासाहेब, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि बाळासाहेबांचा परिचय द्यावा एवढा मी मोठा नाही, तुम्हाला अख्खा प्रभाग शहर ओळखतं. गेली दशक उलटलंय, तुम्ही जीव लावून काम करता या प्रभागामध्ये. ही एक चांगली सुवर्ण संधी साधून आलेली आहे, तुम्हाला मिळालेली आहे, लाभलेली आहे. कसं या संधीचा फायदा उचलणार तुम्ही, आणि आता जनतेच्या प्रश्नांवर काय काय करणार? थेट आम्ही तुम्हाला व्हिजन विचारतोय. सर, सर्वप्रथम मी एमशानच्या सर्व माझ्या मतदार बांधवांना मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या, आणि आपल्या जीवनामध्ये अशीच प्रगती होत राहो ह्या माझ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता होऊ घातलेल्या 2026च्या या संभाजीनगर औरंगाबाद शहराच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या इलेक्शन लागलेत, तर या विभागामध्ये प्रभाग 26मध्ये अतिशय चुरशीची अशी निवडणूक या भागामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. ही लढाई आमची धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आम्ही गेल्या 5-6 दिवसापासून प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही पूर्ण गल्लोगल्ली जाऊन प्रत्येक एरिया आम्ही पिंजून काढतो आहे. तर आम्हाला अतिशय असा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला जनतेकडून मिळतो आहे. आम्हाला लोक सांगतात की साहेब आमच्या कॉलनीत आहे, आमच्या समस्या जाणून घ्या. तर आम्ही विचार करतो आहे की बाबा गेल्या 10 वर्षामध्ये या भागामध्ये जे नगरसेवक होते यांनी नेमकं काय केलं लोकांसाठी. हे निवडून जातात, लोकांना पुन्हा 5 वर्ष एकदा निवडून गेले की ते परत तोंड दाखवत नाहीत. म्हणून आता लोकांना कुठंतरी आशा वाटायला लागले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आता घड्याळ चिन्ह आहे आमचं, आणि या घड्याळ चिन्हाचं जे आमचे जे उमेदवार आहेत
आदरणीय आमचे फिरोजभाई पटेल ते ओपन पुरुष म्हणून लढत आहेत. आमचे विठ्ठलदादा काळे ते OBC पुरुष म्हणून लढतात. आमच्या नीताताई भगुनरे मॅडम त्या ओपन महिलामधून लढतात आणि माझी पत्नी नीता बाळासाहेब गायकवाड ह्या अनुसूचित जाती म्हणून लढत आहेत. तर हे लोकांना आता असं पटतं आहे की हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्यांना घेऊन चालणारे आहेत, सर्वसामान्यामध्ये मिसळणारे लोक आहेत. तर लोकांना आता इतकी आशा वाटते आमच्याकडून, या आमच्या 4 उमेदवाराकडून, की यांना जर आपण यावेळेस आता संधी दिली तर हे 4ही उमेदवार या प्रभागासाठी संधीचं सोनं करतील. प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, महिला सुरक्षेचाही प्रश्न गंभीर आहे. तुम्ही कसं बघता या प्रश्नांना सोडवण्यासाठी तुम्ही पहिली 5 कामं कोणती कराल? साहेब, सांगायला आनंद वाटेल सर. आता आमचा जो भाग होता, आमचा 2016मध्ये आम्ही सातारा देवळे हा भाग आमचा महानगरपालिकेने त्यांच्यामध्ये समाविष्ट केला आणि लोकांना खूप अपेक्षा होत्या की या भागामध्ये आता विकासाचे पूर्ण काम होतील पूर्ण क्षमतेने. परंतु तुम्हाला सांगायला वाईट वाटतं आहे मला की या गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये या भागाचा नागरिकांचा इतका भ्रमनिरास झाला आहे की ज्या लोकांना इथून निवडून दिलं लोकांनी, नगरसेवकांना, ते कुठल्याही जनतेशी कनेक्ट राहिले नाही, कुठल्याही भागाचा त्यांनी विकास केला नाही आणि जनता आता त्यांना नाकारते. यावेळेस थेट प्रश्न आहे, गेली 30 वर्ष ज्यांच्या ताब्यात महापालिका होती त्यांनी जनतेचा विश्वासघात केलाय का? 100% त्या लोकांनी केवळ जातीपातीच्या राजकारणामध्ये आणि पाण्याच्या प्रश्नावर या लोकांनी 4 वेळेस टर्म काढल्या खासदारकीच्या, आमदारकीच्या. परंतु आता यांचं पाप यांना आता फेडण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही नक्की तुम्हाला सांगतो यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जबरदस्त घोडदौड करणार आहे संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये. पाण्याचा प्रश्न तुम्ही आता हातात घेतला म्हणजे तुमच्या बोलताना ती एक समस्या खूप मोठी आहे. शहराला पण भेडसावती आणि प्रभागामध्ये टँकर विकत घ्यावे लागत आहेत. एक टँकर 1000-1200च्या वर जाते, वर्षभर टँकर घ्यावे लागतात. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिलं काम तुम्ही काय कराल? अजितदादा पवार साहेबांच्या आमच्या 11 तारखेला या प्रभागामध्ये सभा होते. आम्ही दादांकडं थेट मागणी करणार आहोत की आम्हाला लवकरात लवकर या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था आपल्याला कशी देता येईल जनतेला. कारण आम्हाला पण लोकांना सामोरं जायचं निवडणुकीला. लोक पहिला आम्हाला विचारतात, साहेब आम्हाला पाणी कधी मिळणार. परंतु जलकुंभाचं काही ठिकाणी काम चालू होतं, कधी 2-2, 3-3 महिने बंद पडतं. काय ते कोणते ठेकेदार आहेत काय आम्हाला काही कळत नाही. परंतु अतिशय म्हणजे थंड गतीनं कामं चालू आहेत. कमीत कमी तुम्हाला सांगतो 200 कोटीची योजना आज 3000 कोटीच्या पुढं पोहोचलेली आहे. याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला आहे पाण्याच्या प्रश्नामध्ये की यांनी अक्षरशः या संभाजीनगर शहरातील नागरिकांची लूट केली या राजकारण्यांनी. आता जनता कंटाळली या लोकांना. आज यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही. आरोग्याचा प्रश्न भयंकर आहे, दवाखाना नाही आहे आणि सगळं लोंढा घाटीकडेच वळतो आणि घाटी ऑलरेडी ओव्हरलोडेड झालेली आहे. तुमच्या प्रभागात आरोग्याची समस्या भीषण आहे, काय उत्तर द्या? 100% खरं आहे. या प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो 50,000 मतदार या प्रभागामध्ये राहतात. आता या ठिकाणी महानगरपालिकेचं एक साधं आरोग्य केंद्र नाही आहे. लोकांना त्या घाटीकडे जावं लागतं, मिनी घाटीकडे जावं लागतं. तिथं कर्मचाऱ्यावर लोड येतो. तर आम्ही पहिलं आता आमचे अजितदादा पवार साहेबांकडं आम्ही इथं या प्रभागामध्ये कमीत कमी 500 बेडचं हॉस्पिटल, सुसज्ज हॉस्पिटल महानगरपालिकेतर्फे जे चालवलं जाईल अशी आम्ही पहिली मागणी करणार आहोत. जेणेकरून आमच्या येथील माता भगिनींना, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आपल्याला मोफत उपचार त्यांना करता येईल आणि त्यांचं आरोग्य आपल्याला सांभाळता येईल. शाळेचा प्रश्न, शाळा नाही आहेत आणि ज्या शाळा आहेत तिथे शिक्षक नाही आहेत. गरिबाचे विद्यार्थी त्या महापालिकेच्या शाळेत जातात परंतु तिथं भयानक वास्तव आहे. कसं बघताय तुम्ही? सर, ही शिक्षणाची समस्या तर अतिशय बिकट परिस्थिती आहे या भागामध्ये. आता ज्या पण एवढ्या भागामध्ये ज्या शाळा आहेत त्यांची फीज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 50,000 लाख रुपये त्यांची फीज आहे आणि ही फीज सर्वसामान्य जनतेला परवडणार नाही. या भागामध्ये सर्वसामान्य जनता राहते, हातावर पोट भरणारे लोक आहेत. परंतु आता स्पर्धेच्या युगात जर आपल्याला जायचं असेल पुढं तर प्रत्येक मुलाला आता CBSE एज्युकेशन देणं आपल्याला गरजेचं आहे. तर आम्ही पहिले आता शिक्षणासाठी व्यवस्था करायचं म्हटलं तर CBSE पॅटर्नची शाळा आपण महानगरपालिकेतर्फे आपल्याला चालू करायची या भागामध्ये, जेणेकरून सर्वसामान्य जनतेच्या मुलांपर्यंत शिक्षणाची आपली गंगा आपल्याला नेता येईल. प्रभागामध्ये गुंठेवारीचा प्रश्न पण आहे, तो सोडवण्यासाठी काय करा?
साहेब, गुंठेवारीचा तर इतका भयानक प्रश्न या प्रभागामध्ये आहे. आमच्या सातारा देवळे, मुकुंदनगर, राजनगर या भागामध्ये सर्वसामान्य जनता राहते. आम्हाला कुठंतरी आशा होती की सातारा देवळेमध्ये गेल्यानंतर आमचं कुठंतरी चांगलं होईल, चांगल्या सुविधा मिळतील आम्हाला. परंतु महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जेव्हा या भागात प्रशासक लागला, इलेक्शन झाले नाही महानगरपालिकेचे, आणि ह्या लोकांनी सातारा देवळे या भागाला नुसतं वसुलीचं केंद्र बनवलं आहे. यांनी भरमसाठ आमच्याकडून त्या गुंठेवारीच्या नावावर तर 2-2, 3-3, 5-5, 10-10 लाख रुपये या भागातील नागरिकांकडून वसूल केलेत. परंतु सुविधाच्या नावाने शून्य या भागामध्ये आहे. कुठलाही विकास नाही, कुठलं नळ नाही, कुठलं पाणी नाही. आणि गुंठेवारीचे टॅक्स घेतात आमच्याकडून, गुंठेवारी घेतात. टॅक्स आम्हाला 4-4 पट टॅक्स लावला जातो आहे. हे कुठंतरी आमच्या जनतेवर आता अन्याय व्हायला लागला आहे. आणि ही गोष्ट आम्ही आदरणीय अजितदादाला सांगितली. त्यांनी तात्काळ या प्रश्नावरती गुंठेवारीवरती निर्णय घेतला आणि या शहराची गुंठेवारी त्यांनी माफ केलेली आहे. हे दादा आता 11 तारखेला आपल्याला सांगणारच आहेत. प्रभागामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात होती आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी काय प्लॅन आहे? नवयुवक आणि तरुणींना बेरोजगाराचा प्रश्न अतिशय भेडसावतो आहे. आमच्या सर्व उमेदवारांकडून या सर्व प्रभागातील आमचे जेवढे पण सुशिक्षित तरुणी आहेत यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार. या लोकांच्या घरामध्ये कसे त्यांचे रोजगार, त्यांचे कुटुंब कसे चालतील या पद्धतीनं आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. प्रत्येकाला जॉबची व्यवस्था करू. प्रत्येक ठिकाणी कंपनीसाठी आम्ही विनंती करून त्यांना जॉब प्लेसमेंट कशी देता येईल आपण ते करू. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करता येईल. शासनाच्या अनेक योजना आहेत जेणेकरून लोकांना उद्योग धंदे करता येतील. बेरोजगारांना शासनाच्या संपूर्ण योजना आहेत, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न. तुम्हाला प्रश्न कळाला आहे. मी थेट फक्त उत्तर तुमच्याकडून घेतोय की या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल? महिला सुरक्षेचा तर प्रश्न इतका भयानक आहे या भागामध्ये. आता आम्ही जेव्हा प्रभागामध्ये आम्ही मत मागायला जातो आहे लोकांना, तर सगळीकडं अंधाराचं साम्राज्य असल्यामुळं या भागामध्ये जेव्हा लोकांचे पगार होतात, चोर लुटेरे या लोकांना लुटतात. अक्षरशः पटरीच्या साईडला, जेव्हा रेल्वे स्टेशनच्या साईडला जेव्हा लोक आपले पगार घेऊन कंपनीत येतात, अनेक अशा घटना घडल्यात की त्यांचे पगार हिसकावून घेतले जातात आणि लोकांना लुटल्या जातं. या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र हिसकावले जाते. तर आम्ही आता प्रथम CP साहेबांना आम्ही एक निवेदन देणार आणि या भागामध्ये आपल्याला लवकरात लवकर, जसं आता इलेक्शन संपेल, आम्ही इथं 2 पोलीस चौकी आपल्याला लवकरात लवकर कशी चालू करता येईल आम्ही CP साहेबांशी बैठक करू लवकरात लवकर. आणि 2 पोलीस चौकी, 56 नंबर गेट आणि आमच्या दत्त मंदिरची पोलीस चौकी आहे ती पण आपल्याला चालू करता येईल, जेणेकरून आपल्याला या भागामध्ये पोलीस सुरक्षा लवकरात लवकर मिळेल. आणि सर्व प्रभाग हा CCTV कॅमेऱ्याने आम्ही सुसज्ज करणार. बाळासाहेब, तुम्हाला प्रभाग 26ची जनता सध्या बघतीये, काय आव्हान कराल? साहेब, मी आता MCNच्या माध्यमातून मी माझ्या प्रभाग 26मधील जनतेला एवढंच आवाहन करेन की या भागामध्ये जो विकासाचा बकालपणा झाला आहे सगळा, केवळ जातीपातीच्या राजकारणावर हिंदू, मुस्लिम, शीख हे जे मुद्दे या राजकारण्यांनी लावून धरले आतापर्यंत, ज्यांनी सत्ता गाजवली या शहरावरती, आता मी जनतेला असं आवाहन करेन यांच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. आता यांची जागा दाखवून द्या. आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हावर जे आमचे निवडणूक लढत आहेत, आदरणीय फिरोजभाई पटेल, नीता बाळासाहेब गायकवाड, नीता भगनुरीताई आणि आमचे विठ्ठलदादा काळे, या 4ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने या लोकांना जर आपण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवलं तर साहेब, हे लोक आमचे या सर्व नागरिकांच्या समस्या अतिशय प्रभावीपणे मांडतील सभागृहामध्ये. आणि त्या ठिकाणी समस्याचं आम्ही मागणी केल्यानंतर या भागामध्ये समस्या कशा सोडवायच्या आम्ही त्याच्यावर काम करणार. आपल्यासोबत होते बाळासाहेब गायकवाड. तुर्तास थांबूया, पुन्हा भेटूयात. मी अनवर अलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.